पाणी घेऊन जाईल याकडे देखील लक्ष द्यायचं आहे। दोन मातब्बर संघ एका बाजूला ताकद, आत्मविश्वास आणि आक्रमक खेळीसाठी ओळखली जाणारी टीम अरबाज 11, तर दुसऱ्या बाजूला अगदी नावाप्रमाणेच फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेली दमदार टीम विथ पॉवर हिटर्स नावे नौखार, या दोन संघांचं कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं। अकीब आणि साथीला सलमान ही ओपनिंग पेयर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाल्यात। रोहा तालुक्यातील सर्वाधिक महत्वाचा खेळाडू किंबहुना एक जबरदस्त ऑलराऊंडर म्हणून ज्याच्याकडे नेहमी पाहिलं गेलंय सलमान सिद्दीक सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईकला साथीला अकीब पाहायला मिळालं। रोहा अस्तमी मोहल्ला प्रीमियर लीग ज्यानं आपल्या बॅटिंगच्या जोरावरती गाजवली होती तो सध्याच्या घडीला नॉन स्ट्रायकर एंडवरती अकीब अर्थातच आक्को मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकर एंडवरती पाहायला मिळतोय। बॉलिंग ट्रॅकवरती वेगाचा बेताज बादशाह सुवराज देवळे, मॅचला सुरुवात। पहिलाच बॉल अडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, फटका मिसते में फिल्डर बॉलच्या खाली, मुहिब रोगे बॅटर बाद। ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूयात। पहिलाच बॉल सुवराज देवळे त्याच्या विरोधामध्ये आक्रमक रूप धारण करण्याचा प्रयत्न केला, फॉलिंग स्वीप करायचं होतं, असा वेळेला फटका मिस टाइम झाला। मुहिब रोगेला बॉलच्या खाली पहिलं ज्या वेळेला झेल त्यानं टिपला त्यानंतर त्याचं सेलिब्रेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालंय, कारण की त्याला माहिती आहे की पहिली विकेट कोणाची मिळतीये। रोहाचा सुलतान सलमान मैदानाच्या बाहेर असताना पाहायला मिळालाय। त्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतील इनॅट नंबर 3, तिसऱ्या क्रमांकावर ते बॅटिंगसाठी दाखल झालेला बॅटर मुनेर। आणखीन एक महत्वाचे खेळाडू आहेत मुनेर धनसे, नेहमी हे देखील बॅटर मोठे फटके खेळण्यासाठी ओळखले जातात, सातत्य राखणं आणि किंबहुना प्रत्येक मॅच मध्ये धावांचं योगदान देणं हे जाणतात। सध्याच्या घडीला संघ अडचणीमध्ये सापडलाय, संघाचा महत्वाचा खेळाडू सलमान अगदी स्वस्तामध्ये बाद होत असताना पाहायला मिळाला, त्याची जागा भरून काढण्यासाठी मुनेर मैदानाच्या आतमध्ये आलाय। एक महत्वाचा खेळाडू आहे, मोठे फटके तो देखील खेळू शकतोय। सध्याच्या घडीला डाव सांभाळावा लागणार आहे। षटकातीला पुढचा बॉल स्वराज देवळे बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे। समोरचा बॉल समोर उडवलाय, लॉंग ऑन खाली आहे, बॉल एक टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या बाहेर, मुनेरच्या बॅटमधनं हा पहिला चौकार। असताना पाहायला मिळाला ऍक्शन रिप्ले मध्ये आपण रोहा स्पोर्ट्स या वाहिनीच्या माध्यमातून पाहतोय। इन द स्विंग खेळत असताना बॅटर मुनेर पाहायला मिळाला, अप्रतिम फटका, अगदी पुढातला बॉल लॉब करत असताना अप्रतिम फटका ऑन ड्राईव्ह करत असताना बॅटर पाहायला मिळालाय, गॅप मध्ये खेळलाय, लॉंग ऑन क्षेत्र खाली राहिला आणि थेट बॉलला बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय। 4 धावा येत असताना पाहायला मिळाल्या। संघाचं खातं वैयक्तिक खातं बाउंड्रीच्या मदतीनं चौकारच्या मदतीनं मुनेर खोलत असताना पाहायला मिळाले। पुढचाच बॉल, यावेळीचा बॉल टप्पा पडला, स्विंग अँड मिस, टप्पा पडल्यानंतर स्वराज देवळेचे बॉल वेग जितका पाहायला मिळतो तितका स्विंग देखील पाहायला मिळतो। या बॉलवरती तेच पाहायला मिळालं, बॅटर शफल तर झाले परंतु वेग इतका प्रचंड राहिला की बॉल पर्यंत बॅटर पोहोचू शकले नव्हते। बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न बॅटरचा अपयशस्वी राहिलेला पाहायला मिळाला, तिथे डॉट बॉल आलाय। पुढचाच बॉल स्वराज 4, स्लोवर वन, गतीमध्ये परिवर्तन केलं गेलंय, परिवर्तन हा काळाचा गरज आहे। सध्याच्या घडीला गोलंदाजीमध्ये परिवर्तन आणत असताना स्वराज देवळे पाहायला मिळाले, स्लोवर वन पिक करू शकले नव्हते। अगदी पुढ्यामधून बॉलला फिरवण्याची क्षमता या गोलंदाजाकडे ठासून भरलेली आहे,
त्याची गुणवत्ता नेहमी मैदानाच्या आतमध्ये प्रभावित करत असताना नेहमी पाहायला मिळते. रनवेवरती दाखल झाले, थोडासा बिघाड आला. नव्यानं गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत असताना स्वराज देवळे आपल्याला पाहायला मिळतील. आमचे कॅमेरामन ऑन स्क्रीन दाखवत असताना पाहायला मिळाले. उत्तम दर्जाचे क्लिअरिटी, क्वालिटी, चांगलं ब्रॉडकास्टिंग, आपल्या तालुक्यातील हक्काची वाहिनी रोहा स्पोर्ट्स. चांगलं कामकाज या संपूर्ण टीमच्या माध्यमातून केलं गेलंय. स्वराज देवळे पुण्याच्या बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झालेत. यावेळेचा बॉल समोर खेळायचा होता, बॅटच्यातली कडा स्वतः गोलंदाज बॉल पर्यंत पोहोचले. धाव कोणत्याही स्वरूपाची दिली जाणार नाहीये. पहिल्या बॉलवरती चौकार जरूर मुनेर यांच्या बॅटमधून आला, परंतु तदनंतर मुनेर सारख्या एका महत्वाचा बॅटरला देखील दडपणामध्ये बॅटिंग करण्यास भाग पाडलं. काय गोलंदाजीचा थाट मैदानाच्या आतमध्ये स्वराज देवळेच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. रोहा तालुक्यातून येत असताना चनेरा विभागाचं क्रिकेट, त्याही पलीकडे नावागावाचं क्रिकेट खेळत असताना ज्या खेळाडूच्या अखंड रोहा तालुक्यामध्ये चर्चा आहे तो स्वराज देवळे मैदानाच्या आतमध्ये लाजवाब गोलंदाजी करतोय. त्यावेळेचा बॉल लो फुलटूस बनवून अडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, जिथे डीप मिड विकेट मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळाले. वन ऑफ द बेस्ट स्टायलिश प्लेअर, ज्याचा बॅटिंगचा बोलबाला अखंड रायगड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळाला. तो मुहीब रोगे बॉलवरती असताना पाहायला मिळाला, जिथे शेवटच्या बॉलवरती सिंगल कंप्लीट केली गेली. सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल पुढे सरकत असताना पाहायला मिळते, जिथे धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत एक गडाच्या मोबदल्यामध्ये जिथे सलमान स्वस्त्यामध्ये बाद झाला. पहिल्याच बॉलवरती तो बाद होत असताना पाहायला मिळाला. 5 वरती पहिला धक्का बसलाय. पहिलं षटक स्वराज देवळेचं आतापर्यंत पूर्णत्वास येत असताना पाहायला मिळालंय. पहिलं षटक वैद पॉवर हिटर्स नावे नौकार या संघाच्या बाजूने राहिलेलं पाहायला मिळालंय. नावामध्ये दहशत नाही, नावामध्ये आक्रमकता, आणि आतापर्यंत पहिल्या षटकामध्ये आक्रमक रूप धारण करत असताना स्वराज पाहायला मिळाले. षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती असताना गोलंदाज पाहायला मिळतील टीम नावे नौकार या संघाच्या माध्यमातून. अभिषेक सातामकर गोलंदाजी मार्कवरती आहे. त्याच वेळेला सन्माननीय बंटीजी म्हात्रे साहेब कामोटे पनवेल यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी युवा चषक 2026च्या या भव्य पर्वासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. थँक्यू सो मच साहेब, आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं मनापासून आभार आणि धन्यवाद. षटक क्रमांक 2 ला सुरुवात. वेगाचा बैतात बादशाह आणखीन एक वेगवान गोलंदाजी करण्यासाठी ओळखला जाणारा किंबहुना जाणला जाणारा अचूक टप्प्यावरती गोलंदाजी करणारा अभिषेक सातामकर मॅन फ्रॉम नौकार गोलंदाजी मार्कवरती आहे. पहिलाच बॉल बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न. पॉइंट मध्ये फिल्डर आहे 30 चौकाच्या आतमध्ये. अप्रतिम कॅच, विकेटचं पतंग, धक्का बसेल जिथे महत्वाचं बॅटर बाद. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो विकेटचं पतंग झालं, जिथे स्कोअर ऑफ द विकेट पॉइंटच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न केला. ज्या वेळेला बॅटच्या स्टिकर वरती बॉल आला, फिल्डर बॉल पर्यंत पोहोचले. जबरदस्त कॅच मैदानाच्या आतमध्ये पकडले गेले, जिथे विकेटचं पतंग झालं. बॅटर बाद होत असताना पाहायला मिळाले, जिथे अरबाज 11 ला दुसरा धक्का बसलाय 5 अंकावरती. 4थ्या क्रमांकावरती नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळालं. जिस्म है दम वो है मुस्तकीम मुकादम. मैदानाच्या आतमध्ये मुस्तकीम आलेला पाहायला मिळालाय. रोहा तालुका किंबहुना रायगड जिल्ह्यामध्ये ज्या नावाची चर्चा अखंड भारत विश्वाच्या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये चालू आहे, तो सध्या मुस्तकीम मुकादम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळालाय. रोहा तालुक्यातून क्रिकेटला सुरुवात केली, परंतु रायगड जिल्हा त्याही पलीकडे अखंड टेनिस क्रिकेट विश्व धनान सोडलं आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती. परंतु तितकीच फलंदाजीमध्ये देखील त्याच्या ताकद आहे. तो सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग मार्कवरती मुस्तकीम पाहायला मिळालाय. अभिषेकचा पुढचा बॉल, यावेळेचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप. व्हाईट यॉर्करचा वापर मैदानाच्या आतमध्ये मुस्तकीमच्या विरोधामध्ये करण्याचा प्रयत्न केला, जिथे मिडऑफ मध्ये फिल्डर आकाश भाईतांडेल पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. यावेळेचा बॉल थोडासा दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न केला, ड्राईव्ह केला होता बॅटरनं. आकाश भाईतांडेल बॉलवर त्याला डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता. यदा कदाचित जर डिरेक्ट हिट झाला असतं तर बॅटर मुस्तकीमला देखील डगआउटच्या दिशेला परतावं लागलं असतं. रोहा स्पोर्ट्सचं कौतुक करायला
काही हरकत नाही आहे. काय क्वालिटी आहे कॅमेरावर, कॅमेरामनचं कौतुक करायला हवं. ज्या वेळेला कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये आपल्याला सध्याच्या घडीला अल्केश पाहायला मिळाले, त्यांच्या साथीला दीप आहेत आणि स्वप्नील, हे तिन्ही कॅमेरामन चांगलं कॅमेरा वर्क करत असताना पाहायला मिळालेत. अभिषेकचा पुढचा बॉल, यावेळेचा बॉल बराचसा बाहेर गेलेत. बचावात्मक गोलंदाजी करण्याचा प्रयत्न अभिषेकचा चालू आहे. याही वेळेला पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा येत असताना पाहायला मिळेल. ऑन स्क्रीन तुम्ही ॲक्शन रिप्ले पाहू शकता रॉ स्पोर्ट्सच्या वाहिनीच्या माध्यमातून. यावेळेचा बॉल लेग स्टिकच्या बरेचसे बाहेर बाटरे गेले. अशा वेळेला दूरवरती चेंडू ठेवण्याचा प्रयत्न अभिषेकचा राहिला, तो मात्र व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळाला. पुढचाच बॉल आकिबच्या विरोधामध्ये अप्रतिम गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळाली. आकिबचं फुटवर्क होत नाहीये, ते बॅटरनं याआधी जाणलंय. ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात या बॉलवरती काय घडलं होतं. लेग स्टिकच्या बाहेर येऊन कव्हर्स रिजन मध्ये फटके खेळण्याचा प्रयत्न आकिबच्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहेत आणि अशा वेळेला वेगवान गोलंदाज समोर असताना वेग त्यांच्याकडे प्रचंड पाहायला मिळालाय. वेगावरती बीट करत असताना बॅटरला ते सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. बघा ना, या षटकामध्ये 3 बॉलचा खेळ पाहायला मिळाला, जिथे फक्त आणि फक्त 2 धावा स्कोर कार्ड वरती असताना पाहायला मिळाल्या. अभिषेकनं चांगली गोलंदाजी केली. या पलीकडे स्वराज देवळेचा गोलंदाजीचा थाट किंबहुना त्याचा मास देखील मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला होता. पुढचाच बॉल, अभिषेक तयार. यावेळेसचा बॉल लेग स्टिकच्या बाहेर आले, रूम क्रिएट केलाय. अप्रतिम फटका, क्रिकेटचा नेत्रदीपक फटका, क्रिकेटची सुंदरता दाखवणारा फटका आकिबच्या बॅटमन. हा लाजवाब, सुंदर, अप्रतिम चौकार. बॉलवरती सातत्याचे प्रयत्न आकिबने या फटक्यासाठी केले होते. तो सातत्याने लेग स्टिकच्या बाहेर येत होता, परंतु बॅटला बॉल स्पर्श होत नव्हता. अशा वेळेला चांगला फटका त्याने खेळला, परंतु अभिषेक देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. स्लोवर वन लेग कटरचा वापर त्यानं मैदानाच्या आतमध्ये केलाय. ब्रह्मास्त्र त्यानं मैदानाच्या आतमध्ये काढलंय. पंचांकडे अपील केली जाते. आमचे पंच अगदी तटस्थ आहेत. कल्पेश म्हात्रे सर आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळाले. त्यांच्या साथीला आणखीन एक कोरली गावातील दिग्गज पंच आपल्याला पाहायला मिळतात. ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय रॉ स्पोर्ट्स या वाहिनीच्या माध्यमातून. यावेळेचा बॉल फिंगर रोल केली होती, त्याच ॲक्शन मध्ये लेग कटरचा वापर, त्याही पलीकडे वेग कमीचा हाताळला होता. तदनंतर पंचांकडे अपील जोशाने मागत असताना आमचे गोलंदाज अभिषेक पाहायला मिळाले होते. यावेळेस डॉट बॉलचा इशारा येत असताना आपण पाहिला, जिथे डॉट बॉलच्या मदतीने धावफलक थांबला गेले. 11 धावा सध्याच्या घडीला धावफलकावरती आहेत. या षटकातील शेवटचा अंतिम बॉल येणं बाकी आहे. यावेळेसचा बॉल, आणखीन एक चांगला फटका आकिबच्या बॅटमधनं. बॉल डीप एक्स्ट्रा कव्हरला, बाउंड्री लाईनच्या बाहेर आकिबच्या बॅटमधनं आणखीन एक देखना चौकार. षटक क्रमांक 2चा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्णत्वास आला. षटक क्रमांक 3 म्हटलं की ISPL ओव्हर, त्याच वेळेला पंचांचा इशारा ISPL ओव्हरचा येत असताना पाहायला मिळाला. 12 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्णत्वास, 15 धावा धावफलकावरती 2 गडी बाद होत असताना पाहायला मिळाले. षटक क्रमांक 3 मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती स्विंग ओव्हर, ISPL ओव्हर हाताळण्यासाठी डावकुरा हाताचा स्विंगचा बादशाह म्हणून ज्याच्याकडे नेहमी पाहिला गेलं असा आदर्श सरलेकर बॉलिंग ट्रॅकवरती असताना पाहायला मिळाला. आदर्शच्या हातामध्ये चेंडू सुपूर्द केला जातोय स्विंग ओव्हरसाठी, त्याला इन्व्हाइट केला गेला. डावकुऱ्याचे गोलंदाज म्हटलं की नॅचरल स्विंग अगदी त्यांच्या बॉलिंग ॲक्शन मध्येच आपल्याला पाहायला मिळतो. अशा वेळेला स्विंग ओव्हर मध्ये आदर्श सरलेकरला इन्व्हाइट केलं गेलं.
त्याच वेळेला युवा उद्योजक सन्माननीय त्याही पलीकडे या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रेमजी साळुंके साहेब यांच्या माध्यमातून कॅश प्राइज येत असताना पाहायला मिळालं. आदर्श सरलेकर याच्या प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाणार आहे. षटकातील हा पहिला बॉल. हाफ ट्रॅकर दिशा देण्याचं काम मुस्तकीमनं मैदानाच्या आतमध्ये केलं, परंतु या वेळेला डीप स्क्वेअर रिजनमध्ये फिल्डर तैनात आहेत. खराब फेकी पाहायला मिळतीये, खराब फेकी पाहायला मिळाली. त्याचं वरती 2 धावा अगदी सहजरित्या या दोन्ही बॅटरनं प्राप्त केलेला पाहायला मिळाल्या. 2 धावा आल्या. 2च्या मदतीनं धावफलक पुढे सरसावत असताना जिथे धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळते 17 या अंकावरती. 17 आतापर्यंत बनवल्या गेल्या. मोठ्या धावा येणं फार महत्वाच्या आहेत, कारण की वेद पॉवर हिटर्स या संघाकडे देखील चांगले बॅटर आहेत. यावेळेसचा बॉल स्लॉट मध्ये लॉफ्ट केला फटका. या वेळेला मिस टाइम आहे. स्वराज देवळे बॉलच्या खाली. वेल जज कॅच. विकेटचं पतंग मैदानाच्या आतमध्ये मुस्तकीम मुखादम. बाद. स्लॉट मध्ये बॉल होता, लॉफ्ट केला होता मुस्तकीमनं. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न त्यानं केला. मिडल ऑफ द बॅट झाला, परंतु उंची बॉलनं प्रचंड गाठली आणि त्यानंतर स्वराजचा काय सेल अप्रतिम मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालाय. स्वतःला त्यानं बॅलन्स केलं होतं अगदी बाउंड्री लाईनच्या जवळ. त्यानं अप्रतिम कास टिपलेली पाहायला मिळाली. त्याही पलीकडे आपण या अतिथी मंचावरती यथोचित मान सन्मान करूयात. रोहा तालुक्यातील एक डॅशिंग व्यक्तिमत्व म्हणजे ज्यांच्याकडे आपण नेहमी पाहतो ते सन्माननीय भाऊजी शेलार साहेब इथे उपस्थित राहिले. त्यांचा मान सन्मान या अतिथी मंचावरती आपण करीत आहोत. मी भाऊजी शेलार साहेब आपणास विनंती करतो की आपण हा मान सन्मान स्वीकारायचा आहे. आपला देखील या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय प्रेमजी साळुंके साहेब यांच्या शुभातना मान सन्मान या अतिथी मंचावरती केला जातोय. वेलकम भाऊजी शेलार. रोहा तालुक्यातील डॅशिंग व्यक्तिमत्व आहेत, त्यांचा आदर सन्मान या अतिथी मंचावरती केला जातोय. यावेळीचा बॉल हलक्या हातानं स्टेअर करत असताना बॅटर पाहायला मिळाला. ऑन स्क्रीन भाऊ शेलार यांना आपण पाहतो. या स्पर्धेचे मुख्य आयोजक सन्माननीय संतोषजी रटाडे साहेब आणि साथीला प्रेमजी साळुंके साहेब यांच्या शुभातना यथोचित मान सन्मान केला जातोय. ISPL बॉल ओव्हरमध्ये आदर्श सरलेकरनं चांगली कामगिरी आतापर्यंत केली आहे. कॅप्टननं निर्णय अगदी योग्य घेतला. स्विंग ओव्हरमध्ये डावकुऱ्या त्याचे गोलंदाज आदर्श सरलेकरला त्याने इन्व्हाइट केलं. अशा वेळेला आतापर्यंत चांगली बॉलिंग पाहायला मिळाली. यावेळेसचा बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. कट करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत, बॉल पर्यंत पोहोचलेत. चांगली फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. संजय सातामकर यांना आपण ऑन स्क्रीन पाहतोय. संजय म्हटलं की नेहमी चांगले बॅटिंग करण्यासाठी हे देखील बॅटर ओळखले जातात. आज संघाच्या स्क्वॉडमध्ये आपल्याला मुहीब रोगे देखील पाहायला मिळाला. त्याही पलीकडे हर्षद टावरे देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इन ॲक्शन पाहायला मिळणार आहे. तारे सितार आहेत नावे नौकार या संघांकडे. यावेळेसचा बॉल हवेमध्ये खेळण्याची चुकी केली आहे. फिल्डर बॉलच्या खाली आहे. सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच टिपलाय. शाकिब सारखी एक मोठी विकेट, गोल्डन विकेट प्राप्त होत असताना पाहायला मिळते, जिथे शाकिब मैदानाच्या बाहेर. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात. शाकिब सिद्दीकसाठीचा हा बॉल टप्पा पडला, त्यानंतर उसळी बॉलनं प्राप्त केली. त्या वेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळायचं होतं. अशा वेळेला बॅटच्या स्टिकरवरती बॉल आला आणि उंच हवेमध्ये आदर्श सरलेकर बॉलचा पाठलाग करत असताना पाहायला मिळाला. विकेटचं पतंग झालंय. खऱ्या अर्थानं शाकिबवरती जबाबदारी होती आणि अशा वेळेला शाकिब मैदानाच्या आतमध्ये स्वस्तामध्ये बाद होत असताना पाहायला मिळालाय. शाकिब बाद झाल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळाले, जिथे अमीन तुलवे बॅटिंगसाठी सज्ज झालेला पाहायला मिळाला. 19 वरती चौथा धक्का बसलाय अरबाज 11 या संघाला. हाफ ट्रॅकर बॉल प्रचंड वेगाने हाताळला होता. बॅट तर चालवली, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क होणार नाहीये. डॉट बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल, जिथे शेवटचा बॉल आपण पाहिला होता. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहूयात.
यावेळेचा बॉल हाफ ट्रॅकर प्रचंड वेगानं हा बॉल विकेट किपरचा वेध घेत असताना आपल्याला पाहायला मिळाला. अमीन तुलवेला ऑन स्क्रीन आपण पाहतोय. अमीन तुलवेकडे देखील क्षमता आहे, तो देखील प्रतिभावान खेळाडू आहे. मोठे फटके खेळण्यासाठी नेहमीच जाणला जातो. आज खऱ्या अर्थानं संघ अडचणीमध्ये सापडला, अशा वेळेला जबाबदारी त्याच्या खांद्यावरती आहे. ती मारबाज 11 या संघाची. 18 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्णत्वास येतो. 18 बॉलच्या समाप्तीनंतर 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये 19वा धाव फलकावरती असताना पाहायला मिळाल्यात. अकीब सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये अजून देखील तह ठोकून उभा आहे. तो चांगल्या धाटणीचे फटके खेळत असताना पाहायला मिळाला. तो आघाडीला आलाय, त्याच्याकडे क्षमता आहे, त्याच्याकडे ताकद आहे. नेहमीच ज्या वेळेला संघ अडचणीमध्ये सापडतो त्या वेळेला चांगली कामगिरी करण्यासाठी ओळखला जाणारा अकीब अक्को सध्याच्या घडीला ऑन स्ट्राईकला पाहायला मिळालाय. बॉलिंग ट्रॅकवरती षटक क्रमांक 4 तळण्यासाठी दुसऱ्या स्पेलमध्ये पाहायला मिळणार आहे. स्वराज जेवळे ज्यानं पहिलं पॉवर प्लेचं षटक तळलं, अवघ्या 5 धावा खर्च केल्या, ज्यानं सलमानला बाद केलं, तोच गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती येत असताना स्वराज जेवळे आपल्याला पाहायला मिळतोय. स्वराज बॉलिंग ट्रॅकवरती सज्जवत असताना पाहायला मिळाले. समोर आकिब आहे. यावेळेसचा बॉल खोलवर टप्प्याचा प्रचंड वेगाने तळलाय. बॅटर अकीबला 4 मुंड्या चीत करणारा हा बॉल पाहायला मिळालाय. परफेक्ट यॉर्कर. ऍक्शन रिप्ले आपण पाहूयात ऑन स्क्रीन वरती. गोलंदाज स्वराज बॅटर शफल झाले, पुन्हा मिडल स्टिक वरती आलं होतं. अशा वेळेला व्हाईट यॉर्करचा वापर गोलंदाज स्वराजनं केला. ज्या वेळेला डॉट बॉल आला स्मिथ असं पाहायला मिळालं स्वराजच्या चेहऱ्यावरती. चांगली गोलंदाजी किंबहुना तितकीच चांगली धारदार फलंदाजी करण्यासाठी स्वराज देखील जाणले जातात. यावेळेसचा बॉल अडबा बॅटनं ताकदीचा फटका. आकिबच्या बॅटमधनं बॉलला पाठवून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. खेळलाय. ताकद नजाकत सगळे काही या फटक्यामध्ये पाहायला मिळालंय. वजनदार फटका, वजनदार बॅटर अकीबच्या बॅटमध्ये असताना पाहायला मिळतोय. पुढचाच बॉल वेगवान बॉल बॅटच्या स्टिकरवरती आला. लॉंग विथ कार्पेट केले डीप मध्ये फिल्डर लॉंग ऑनला आकाश भाई तांडेल आपल्याला पाहायला मिळतात. आकाश भाई तांडेल देखील एक मोठे फटके खेळण्यासाठी जाणणारे बॅटर आहेत. चांगला खेळ नेहमी त्यांच्या बॅटमधनं देखील आपल्याला पाहायला मिळतो. ते देखील इन ॲक्शन आहेत. या बॉलवरती सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल 26 वरती आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 26 बनवल्या गेल्यात. अमीन तुलवेला आता साथ द्यावी लागणार आहे अकीब या बॅटरची. या दोन्ही बॅटरला मैदानाच्या आतमध्ये उभं राहावं लागणार आहे. त्या पलीकडे मोठे फटके खिचून आणावे लागणार आहेत. स्वराज जेवळे पुढचाच बॉल. त्यावेळेचा बॉल ताकदीचा फटका लॉंग विथ कार्पेट केले डीप मध्ये लॉंग ऑफ तैनात आहे. हर्षद टावरी या वेळेला बॉलवरती असताना पाहायला मिळालं. सिंगल येईल. सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळेल, जिथे धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 27 अंकावरती पाहायला मिळाली आहे. पहिल्या पूर्वार्धाचा डाव चालू आहे आणि पहिल्या पूर्वार्धामध्ये धावांपासून वंचित ठेवलेलं पाहायला मिळालंय टीम अरबाज 11 या संघाला. कारण की संघाचे महत्वाचे खेळाडू सलमान असतील, मुस्तकीन असतील, त्यानंतर शाकिब असतील, अगदी स्वस्त्यामध्ये बाद झाले. यावेळेसचा बॉल वेगवान आहे. पंचांकडे अपील मागितली जाते. पंच आमचे तटस्थ आहेत. लेगबाईचा इशारा येत असताना पाहायला मिळेल. एक सिंगल या बॉलवरती देखील पूर्ण केली जाते. एका सिंगलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळालं, जिथे धावफलकावरती धावसंख्या आतापर्यंत 28 या अंकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल. पुढचाच बॉल स्वराज तयार. आडबा बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. ऑनसाईडला फटका खेळायचा होता. टप्पा पडला. बॉल बाहेरच्या बाजूनं वळण घेत असताना पाहायला मिळाले. षटक क्रमांक 4चा खेळ देखील संपुष्टात. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात. ठरवून फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. अशा वेळेला ऑफ स्टिक वर त्या चेंडू आदळला. त्यानंतर बाहेरच्या बाजूनं स्विंग करत असताना स्वराज जेवळे पाहायला मिळाला ऑन स्क्रीन वरती. चांगली बॉलिंग. 4 षटकांचा खेळ आतापर्यंत पूर्णत्वास आलाय. 24 बॉलचा खेळ झाला. 28 धावा धावफलकावरती असताना पाहायला मिळाल्यात. अरबाज 11 हा संघ मैदानाच्या आतमध्ये पहिल्या पूर्वार्धामध्ये टॉस हरल्यानंतर बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. शेवटचं षटक अजून देखील येणं बाकी आहे. डेथ ओव्हरमध्ये जर चांगली फटकेबाजी झाली, किमान 20 धावा आल्या, तर मोठी टोटल उभारली जाऊ शकते आणि उत्तरार्धामध्ये या धावांचा बचाव देखील केला जाऊ शकतोय.
तितकीच धारदार गोलंदाजी देखील अरबाज 11 या संघाकडे आपल्याला पाहायला मिळाली आहे. परंतु षटक क्रमांक 5 मध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. रायगड जिल्ह्यातील फिरकीचा जादूगर, सर्वाधिक लोकप्रियता मिळवणारा खेळाडू सध्याच्या घडीला बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळालाय, संदीप बटारे. रोहा तालुक्यातील फिरकीचा जादूगर म्हणून ज्याच्याकडे नेहमी आपण आदरानं पाहतो, चांगली बॉलिंग करण्यासाठी किंबहुना हातभर चेंडू वळवण्यासाठी ओळखला जाणारा गोलंदाज संदीप मैदानाच्या आतमध्ये आलाय. डेथ ओव्हर मध्ये तो सध्याच्या घडीला बॉलिंगसाठी आला. 28 वरती धावसंख्या पाहायला मिळाली आहे. आघाडीला आकिब अजून देखील मैदानाच्या आतमध्ये आहे. तो चांगला खेळ करतोय. त्यानं स्वराजच्या विरोधामध्ये षटकार देखील खेचलाय. पहिलाच बॉल टप्पा पडला. बॉल बरंच वळण घेत असताना पाहायला मिळाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूयात. चांगला चेंडू हाताळला, टप्पा पडला अगदी पुढ्यामध्ये. बॅटर बॅकफूटला गेले, लेग स्टिक सोडली होती या वेळेला. त्यानंतर पुढ्यातून बॉल स्विंग होत असताना पाहायला मिळाला. पुढचाच बॉल. आणखीन एक चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. फिरकीचा जादूगर सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपली फिरकीची जादुई करिश्माई गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. हातभर बॉलला फिरवण्याची क्षमता या गोलंदाजाकडे आहे आणि सध्याच्या घडीला तो हातभर चेंडू फिरवत असताना पाहायला मिळतोय. चांगली बॉलिंग डेथ ओव्हर मध्ये देखील संदीप बटारे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. अनुभव बराच आहे आणि अनुभवाच्या जोरावरती मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग केली जाते. या वेळेचा बॉल टप्पा पडला. बॉल टप्पा पडल्यानंतर फिरवण्याची क्षमता आहे. फिरवत असताना बॅटरची गिरकी देखील घेतली जाते. ऍक्शन रिप्ले आपण पाहूयात. या बॉलवरती देखील चांगला चेंडू पाहायला मिळालाय. अप्रतिम दर्जाची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये संदीप बटारे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. पुढचाच बॉल. पुन्हा एकदा पुढ्यातला बॉल फिरवत असताना गोलंदाज पाहायला मिळाला. विकेट सॅक्रिफाईस करावी लागेल जिथे संदीप बटारे यांच्या माध्यमातून धावबादच्या स्वरूपामध्ये विकेट प्राप्त केली जाते. आकिब बाद. आकिबला मागे परतावा लागलाय. आकिब बाद झाल्यानंतर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सलीम झाले. तत्पूर्वी प्रमुख उपस्थिती आपल्याला या व्यासपीठावरती पाहायला मिळते. आदरणीय अतुलजी पाटील साहेब यांचा शुभाग म्हणत असताना पाहायला मिळाला. वेलकम, आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. क्रिकेटच्या खेळाडूंच्या पाठीशी राहणारं व्यक्तिमत्व किंबहुना क्रिकेटच्या खेळाचे किंबहुना रोहा तालुक्यातील टेनिस क्रिकेट विश्वाचे एक उत्तम दर्जाचे पॅकर्स म्हणून त्यांच्याकडे नेहमी पाहायला गेले असे अतुलजी पाटील साहेब यांचा शुभागमन झालं. वेलकम, आपलं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत आहे. सलीम आलेत बॅटिंगसाठी. यावेळेसचा बॉल बराचसा बाहेर गेलाय. पंच वळले दर्शवलाय की व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळालाय. व्हाईट बॉलच्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल. तत्पूर्वी ऍक्शन रिप्ले रोहा स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आपण पाहूयात. टप्पा पडल्यानंतर बॉल बरंच स्विंग होत असताना पाहायला मिळाला. यावेळेसचा बॉल मोठा फटका स्लॉट मध्ये होता. आडबा बॅटन साईडला खेचलाय. अमीन तुलवेच्या बॅटमधनं हा आसमानी सुलतानी टोला 6 धावा. या बॉलवरती षटकार येत असताना पाहायला मिळालाय. अगदी स्लॉट मध्ये बॉल होता. आमच्या समालोचन कक्षाला मानवंदना देणारा षटकार अमीन तुलवेच्या बॅटमन आलाय. संघाची टोटल 35 वरती पाहायला मिळाले. या षटकातील किंबहुना पूर्वार्धाचा डावातील शेवटचा अंतिम बॉल ना बाकी आहे. खोलवर टापायचा बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न केला. तो बॅट अँड बॉलचं प्रॉपर कनेक्शन नाहीये. पंचांचा इशारा लेग बाईसचा येत असताना पाहायला मिळेल. शेवटच्या बॉलवरती सिंगल येत असताना पाहायला मिळाले. सिंगलच्या मदतीनं संघाची टोटल 36 या अंकावरती पाहायला मिळाले. पहिला पूर्वार्धाचा डाव संपलाय. पूर्वार्धामध्ये 36 बनवल्या गेल्या. येणाऱ्या 30 बॉलमध्ये 36ची आवश्यकता असणार आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण षटक क्रमांक 5 संदीप बटारे यांचा षटक पाहतोय. पहिला बॉल जो मात्र बराचसा बाहेर गेलेला आपल्याला पाहायला मिळाला.
पहिलाच बॉल आपण जो पाहतो ॲक्शन रिप्लेमध्ये, अप्रतिम स्विंग, त्याही पलीकडे अचूक टप्पा, अकीपला थांबवणारे चेंडू पाहायला मिळाले होते. बरंचसं स्विंग आहे या गोलंदाजाकडे आणि फिरकीचा वारसा त्यानं अखंड जपलाय. हा दुसरा बॉल आपण पाहतोय जो मात्र ऑफ स्टिक वरती हातळला होता. तदनंतर बराचसा बाहेर हा चेंडू वळण घेत असताना पाहायला मिळाला. ही भेदकता आहे खऱ्या अर्थानं संदीप बटारेची आणि बॉलवरती असणारी त्याची मजबूत पकड आहे. बॉलला फिरवण्याची क्षमता आहे. किंबहुना रोहा तालुक्याचं नेतृत्व करत असताना ज्याच्या नावाची चर्चा नेहमी झाली आहे गोलंदाजी करत असताना, असा संदीप चौथा बॉलवरती धावबादच्या स्वरूपामध्ये अकीब बाद होत असताना पाहायला मिळाले. तदनंतर स्ट्राईक रोटेट झाली होती. अमीन तुलवे ज्या वेळेला बॅटिंगसाठी आले बरेचसे शफल झाले. त्याने जाणलं होतं की कोणत्या स्वरूपाचा चेंडू येणार आहे. तदनंतर व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळाला होता. तदनंतरचा बॉल ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहूयात, स्लॉटमध्ये होता आणि त्याच्यावरती आक्रमक रूप धारण करत असताना अमीन तुलवे पाहायला मिळाले. ताकद नजाकत त्याची पाहायला मिळाली. षटकार त्याचा बॅटमधनं आला. संघाची टोटल पुढे सरकली होती. शेवटचा बॉल ऑफस्टिकच्या बरेचसे बाहेर बॅटर आले होते. अशा वेळेला यॉर्कर चेंडू हाताळला होता. लेग बायच्या स्वरूपामध्ये शेवटच्या बॉलवरती सिंगल आली. अशा प्रकारे संदीप बटारेचं शेवटचं डेथ ओव्हरचं षटक आपण पाहिलं होतं. पहिला पूर्वार्धाचा डाव संपुष्टामध्ये 36 बनवल्या गेल्या. 37 धावांचं टार्गेट आहे. तत्पूर्वी आपण ड्रॉ करीत आहोत. शेवटचा अंतिम दिवस तालुका हाफ तालुका हाफ या लॉट्स आपण रोहा स्पोर्ट्स वाहिनीच्या माध्यमातून चित्रीकरण करीत आहोत. अंतिम दिवसातील पहिली मॅच आपल्या भेटीला येईल, जिथे एका बाजूला तालुका निहाय संघ आपल्याला पाहायला मिळेल. नवा नायट्रोस कोलाड त्यांच्या विपक्षामध्ये भोसले वॉरियर्स थेरोंडा अलिबाग हे दोन संघ पहिल्या मॅच दरम्यान आपल्याला पाहायला मिळतील. चिरंजीवजी भिंगारे साहेब यांच्या मालकीचा नवा नायट्रोज हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. अंतिम दिवसामध्ये अंतिम रात्रीमध्ये तालुका निहाय क्रिकेटमध्ये नवा नायट्रोज हा संघ खेळत असताना पाहायला मिळेल. थेरोंडा अलिबाग या संघाच्या विरोधामध्ये दुसरी लढत आपल्या भेटीला येईल. एका बाजूला टीम सिया अरब 11 त्यांच्या विपक्षामध्ये विराट 11 या दोन संघादरम्यानची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. तिसरी लढत असेल अंतिम दिवसातील सिया आणि अरब 11 त्यांच्या विपक्षामध्ये विराट 11 या दोन संघादरम्यानची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. तदनंतर तिसरी लढत एका बाजूला संघ पाहायला मिळेल जंजिरा पॉइंट मुरुड त्यांच्या विपक्षामध्ये जगन्नाथ स्मृती पिंगळसे. ही तिसरी मॅच तालुका निहाय क्रिकेटमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. चौथी लढत आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला संघ असेल प्रेम मटेरियल्स रोहा त्यांच्या विपक्षामध्ये प्रेमजी साळुंके साहेब यांच्या मालकीचा SS साकडी महाड हा संघ देखील खेळत असताना पाहायला मिळणार आहे. बघा, अंतिम दिवसातील तालुका निहाय क्रिकेटमध्ये पहिली लढत नवा नायट्रोस कुलार त्यांच्या विपक्षामध्ये थेरोंडा अलिबाग, दुसरी लढत CR 11 त्यांच्या विपक्षामध्ये विराट 11, तिसरी लढत जंजिरा पॉइंट मुरुड त्यांच्या विपक्षामध्ये जगन्नाथ स्मृती पिंगळसे, चौथी लढत असणार आहे प्रेमजी यांच्या मालकीचा SSS साकडी महाड हा संघ पाहायला मिळेल. त्यांच्या विपक्षामध्ये संघ खेळत असताना पाहायला मिळेल प्रेम मटेरियल सप्लायर्स हा संघ खेळत असताना पाहायला मिळणार आहे. उत्तरार्धाच्या डावाला सुरुवात होते. तत्पूर्वी आपण टॉसचा एकटी देखील विनंती करूयात. एका बाजूला श्री क्षेत्रफळ पुई सोमजाई तिसे आणि त्यांच्या विपक्षामध्ये संघ लढत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे साईनाथ मोरेआळी अंधाराळी. चला, या दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल की आपण टॉससाठी यायचं आहे. तत्पूर्वी आपण उत्तरार्धाच्या डावाला सुरुवात होती. आवाजामध्ये बदल करूया. ते आवाज ऐकूयात हर्षलजी मुंडे सर यांचा. गुणवान खेळाडू व्यासपीठावरती उपस्थित आदरणीय मान्यवर आणि रोहा स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून जुडलेले सगळेच लाईव्ह प्रेक्षक, आपण पाहताय युवा राष्ट्रवादी चषक 2026 भव्य पर्व, दुसरी रात्र आणि दुसरी मॅच
एका बाजूला टीम नावे नवकार आणि त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना टीम पाहायला मिळते अरबाज 11. अगदी विथ पॉवर हिटर खाम या संघाचे संघ मालक अलंकारजी खांडेकर सरांच्या मालकीचा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. मुस्तकीम मुकादम बॉलिंग मार्कवरती दाखल झालाय. पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर दुसऱ्याच बॉलवरती सिंगली येत असताना पाहायला मिळते. एक मापक अशी धावसंख्या आज सुरुवातीच्या कालावधीपासून थोडा लो स्कोरिंग मॅचेस आपल्या भेटीसाठी येत आहे की काय हा प्रश्नचिन्ह. पहिल्या मॅचमध्ये 50हून अधिक धावा बनल्या होत्या पण त्या धावा 4 ओव्हरमध्ये चेस सुद्धा झाल्या आणि आता फक्त 37 धावांचं टार्गेट आहे. मिस टायमिंग बॉल हवेत फटका फसला पण नो मॅन लँड मध्ये बॉल जाईल आणि तिथे मात्र एकच धाव तिकडे स्कोर कार्ड वरती जोडलेली पाहायला मिळते. एकेरी धावेच्या साह्यानं ऍक्शन रिप्ले आपण पहिला पाहूया. मुस्तकीम मुकादमचा तो बॉल टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा खाली बसत असताना पाहायला मिळाला. बॅटच्या स्लॉटमध्ये नव्हता आणि अशा परिस्थितीमध्ये मोईब रोगेचा फटका फसला. 4 क्षेत्ररक्षक त्या बॉलपर्यंत पोहोचत नाहीयेत. नो मॅन लँडमध्ये बॉल पडल्यानंतर सिंगल मिळाली आणि टीमची धावसंख्या पुढेही चालली आहे. संघाचा धावफलक सध्याच्या घडीला 6. यावेळेला ती वेगाचा चेंडू ब्लॉक होल लेन लेग स्टिकच्या बाहेर. अंपायर्स कॉल व्हाईट बॉल. व्हाईट बॉल इथे मात्र टाकला जाईल ज्यावेळेला पहिल्याच बॉलवरती मुस्तकीमच्या अगेन्स्ट हर्षद टावरीनं चौकार खेळला होता. या मैदानाच्या आतमध्ये बरेचसे कारनामे हर्षदनं केलेले आहेत. आजही तो तत्पर आहे त्या गोष्टीसाठी. यावेळेला आडवा बॅटनं फिरवल्या बॉलला मिड विकेटला बॉल फिल्डर बॉलच्या मागे. शेवटच्या क्षणी चांगली फिल्डिंग. बॉलला थांबवलं जाईल. बॉलची फेक होईल. त्या दरम्यान 2 धावा आरामामध्ये कंप्लीट होत असताना पाहायला मिळतात. या दुहेरी अंकाच्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती पुढे सरसावत असताना सध्याच्या घडीला आपण पाहतोय 9 धावा. येणाऱ्या 26 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 28 धावांची आवश्यकता बाकी आहे. ऍक्शन रिप्ले मध्ये हे फिल्डिंग पाहायला मिळते. पुढचा बॉल सेन्सिबल क्रिकेट सन्मानजनक फटका हे गरजेचं होतं. मुस्तकीमच्या एका चांगल्या चेंडूला सन्मान देणं अपेक्षित होतं आणि तो सन्मान दिलाय. एकच धाव तिथे सुद्धा मिळेल आणि त्या 1च्या साह्याने टीमची धावसंख्या धावफलकावरती 10 या आकड्यावरती पोहोचेल. 10 धावा धावफलकावरती तुम्ही पाहताय. शांत आणि संयमी सुरुवात सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये नावे नवकार हा संघ विथ पॉवर हिटर नावे नवकार. एका स्क्रीनमध्ये 2 अँगल कॅमेराचे तुम्हाला पाहायला मिळतील. रॉ स्पोर्ट्स यावेळेला फ्लिक करण्याचा प्रयत्न पुन्हा मिस टायमिंग. आता कोणती चूक नाहीये. विकेट मिळते पहिला धक्का मुईब रोगे बाद. साईनाथ मोरेआळी अंधाराळी दोन्ही टीमच्या कर्णधारांना विनंती करतोय नाणेफेकीचे गोल करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेनं आपण वाटचाल करा. टीम श्री सोमजाई प्रसन्न तिसे श्री क्षेत्रपाळ पुई त्यांच्या विरोधामध्ये साईनाथ मोरेआळी अंधाराळी अतुलजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण हा नाणेफेकीचं कौल करणार आहोत पुढच्या मॅचचा. मी विनंती करतो आपण टॉससाठी या. तिसे पुई आणि मोरेआळी अंधाराळी नाणेफेकीचं कौल करण्यासाठी आपण लगेच या. यस दोन्ही टीमचे कर्णधार उपस्थित आहेत. आपण अतुलजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय पुढच्या मॅचचा. एक महत्त्वाचा बॅटर एक निर्णायक खेळाडू आपण जर पाहिलं तर एकंदरीत आपण जर पाहिलं तर अतुलजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आकाश भाईतांडल दाखल झाला. 10 वरती पहिली विकेट. प्रेझेंटेशन बॉक्स खाली करा. आमच्या प्रेक्षकांना विनंती करतो आपण टॉस करतोय पुढच्या मॅचचा. टॉस एका बाजूला पुई आणि त्यांच्या समवेत आपण जर पाहिलं तर तिसऱ्या संघाची बांधणी कोल्हाट विभागातील 2 दिग्गज संघ. तर सध्याच्या घडीला असोसिएशन मर्यादित मोरेआळी संघाची चर्चा टेल कॉल आणि सोमजाई तिसे या टीमनं टॉस जिंकला. निर्णय काय असेल? प्रथम आम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेऊ. 5 ओव्हरची मॅच आहे. किती धावांच्या आतमध्ये समोरच्या टीमला थांबवण्याचा निर्धार असेल? 5 ओव्हरची मॅच आहे तर समोरचा संघ पण चांगला आहे. आम्ही 50च्या रनच्या आतमध्ये रन्स रोखण्याचा प्रयत्न करू. स्कॉड कशा पद्धतीचा बघायला मिळेल? कोल्हाट विभागामध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये खेळता पण आता सोबत पुई संघाला घेऊन खेळायचं आहे. कशा पद्धतीची व्यूहरचना आखली आहे? प्रथमच आम्ही पुई संघासोबत एकत्र खेळत आहोत 2 गाव 1 टीमला. तर एक चांगली टीम म्हणून खेळण्याचा नक्कीच प्रयत्न करू.
स्पर्धेला खेळण्याची उत्सुकता आणि एवढं मोठं आयोजन कशा पद्धतीनं या स्पर्धेला एन्जॉय कराल? आयोजन बोलायचं तर खूप चांगलंच आहे. नाईटची टुर्नामेंट असली का सगळ्यांनाच एक्साइटमेंट असते खेळायची. एक चांगला दर्जाचा खेळ खेळण्याचा आम्ही प्रयत्न करू. या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. रोहा टीमचा कर्णधार पळायला. ठीक आहे, मॅच चालू आहे. रिव्हर्स स्वीपचा फटका ऑन साइडला, बॉल सीमा रेषेच्या पार, षटकार. इम्पॉर्टंट षटकार येत असताना पाहायला मिळतं. हर्षद डावरे या मैदानाच्या आतमध्ये नेहमीच आपल्याला अशाच दर्जाचा आक्रमक खेळ करत असताना पाहायला मिळतो आणि आजही त्याच पद्धतीची बॅटिंग सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळते. लाजबाब खेळ सध्याच्या घडीला तुम्ही पाहताय. वीस धावा धावफलकावरती म्हणजे अर्ध्याहून अधिकचा पल्ला पार केला. आता चेंडू जास्तीचे धावा कमी आहेत. 22 बॉलला 17ची गरज. यावेळेला फुल टॉस, आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र बॅट बॉलचा संपर्क नाही आहे. अशा पद्धतीचे जे काही निवडक फटके आहेत ना ते हर्षदच्या अगदी आवडीचे आहेत. पण सध्याच्या घडीला तो बॉल हवा तसा बॅटवरती आला नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये एक चांगला चेंडू मैदानावरती येत असताना शाकिब सिद्दीकचा पाहायला मिळालाय. 3 बॉलमध्ये 10 धावा त्यानं खर्च केला. अद्याप तो थोडा महागडा दिसतोय. धावा खर्च करत असताना पाहायला मिळतंय. पण 21 बॉलमध्ये 17 थांबवायच्यात. एका चांगल्या षटकाची अपेक्षा आहे. याही वेळेला अनएक्सेप्टेड बाउन्स, टप्पा पडल्यानंतर जास्तीची उसळी घेत असताना चेंडू पाहायला मिळाला. कळलंच नाहीये कधी कुठे आणि कसा निघून गेलाय हा चेंडू. त्यात दरम्यान आपण जर पाहिलं तर अजून एका डॉट बॉलची सांगता कमबॅक आणतोय. या मॅचमध्ये आणण्याचे प्रयत्न खेळपट्टीवरती करतो. वारंवार शर्तीचे प्रयत्न शाकिब सिद्दीक करत असताना पाहायला मिळते. पुढचाच बॉल. यावेळेला बॅटची खडा घेतलीये का हे पाहावं लागेल. पंचांचा आकाशाकडे. विकेट मिळतीये. धक्का दुसरा. हर्षद टावरी एक निर्णायक फलंदाज बाद. इलेव्हन संघाचे संघ मालक इकडे उपस्थित राहत असताना पाहायला मिळतात आणि युवा राष्ट्रवादी चषक या भव्य दिव्य स्पर्धेच्या वतीनं साहेबांचं हार्दिक स्वागत आहे. विशेष मान सन्मानही साहेबांचा आपण करतो आणि हा सन्मान करण्यासाठी मी विनंती करेन शंतनू रटाटे यांना आपल्या शुभ हस्ते आपण हा विशेष सन्मान आपण आपल्या मुख्य मंचावरती करतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो 20 धावा. शेवटचा बॉल बाकी आहे. शाकिब सिद्दीक एक महत्वाचा गोलंदाज. सध्याच्या घडीला धावसंख्येचा आपण जर विचार केला तर 20 धावा स्कोर कार्डवरती 17 अजूनही बनवायचे. आणि नवीन बॅटर डावकुरे आताचा सर्वाधिक घातकी फलंदाज स्वराज देवे. सध्याच्या घडीला एकच नाव जे चर्चेत आहे, बहुचर्चेत पाहायला मिळत आहे, हे नाव म्हणजे स्वराज देवे. तो स्ट्राईक दाखल झालेला पाहायला मिळाला. त्याच्या गोलंदाजीचा दर्जा तुम्ही आम्ही पाहिलाय आणि अगदी गोलंदाजी करत असताना त्यानं मंत्रमुग्ध केलं होतं पहिल्या डावात. आता फलंदाजीसाठी आलाय आणि झिरोचा चष्मा घालून मैदानाच्या बाहेरही चाललाय. विकेट मिळतीये. तिसरा धक्का स्वराज
आपल्याला पाहायला मिळेल. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतील एक महत्त्वपूर्ण खेळाडू संजय सातमकर. 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर 20 धावा आल्यात जरूर, पण विकेटही 3 येत असताना पाहायला मिळाल्यात. 18 बॉलमध्ये फक्त आणि फक्त आता 17 धावांची गरज आहे, पण आता फक्त म्हणून जमणार नाही आहे, कारण की या मॅचमध्ये पुन्हा रंगत भरली जाईल. या मॅचमध्ये पुन्हा आपण जर पाहिलं तर पलटवार होईल आणि ते करणाऱ्यासाठी नेहमीच मुस्तकीमला आपण पाहिलं तोच गोलंदाज बॉलिंग मार्कवरती दाखल झाला. त्याची अचूकता, त्याची भेदकता ISPL बॉल ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळेल का? अगदी चॅलेंज असणार आहे. टप्पा पडल्यानंतर कधी बॉल आतमध्ये जातो तर कधी जास्तीचा बाहेर फिरतो, आणि अशा परिस्थितीमध्ये मुस्तकीमनं स्वतःवरती विश्वास दाखवलाय. 18 बॉल आणि 17 धावांची आवश्यकता. समोर आकाश बायतंडेल महत्वाचा खेळाडू आहे. यावेळीचा बॉल अप्रतिम भन्नाट वेगाचा चेंडू पाहायला मिळतोय. सुसाट रंपाट चेंडू मैदानावरती. अजून एक डॉट बॉल. मॅच मध्ये ट्विस्ट, इथून पुढे सामना फिरेल हेच सांगणारा हा डॉट बॉल असावा. पुढचा बॉल. यावेळीचा चेंडू टप्पा पडल्यानंतर जास्तीची उसळी निर्माण करत असताना पाहायला मिळाला. डॉट बॉलची सांगता एक चांगला बॉल खेळपट्टीवरती. मुस्तकीम मुकादम लगातारचा दुसरा डॉट बॉल टाकत असताना पाहायला मिळाला. प्रभावित करून सोडलंय. आज खैरे गावाचा सुपरस्टार किंबहुना रुहा तालुका मर्यादित नाही राहिलाय, तो संपूर्ण महाराष्ट्रभर आणि महाराष्ट्राच्या बाहेर आखादी देशामध्ये जाऊन सुद्धा ज्यानं क्रिकेट खेळलंय, ज्याने आपल्या नावाची छाप उमटवली आहे, असा महत्वाचा खेळाडू. रुहा तालुक्यामध्ये पहिला 4 व्हीलर जिंकणारा मुस्तकीम. पुढचा बॉल. यावेळेला बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. तिकडे फील्ड एरियात चांगली फिल्डिंग पाहायला मिळते मिड ऑफच्या दिशेला. असे व्यूहरचना बघा, जिथे 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू तुम्ही लावू शकता, पण सध्याच्या घडीला मुस्तकीमनं जी प्लॅनिंग केली आहे फक्त 4च खेळाडू 30 यार्डच्या बाहेर ठेवलेत. यदा कदाचित ही प्लॅनिंग या गोष्टीसाठी असावी की जर समोरचे बॅटर जास्तीचे सिंगलवरती विश्वास दाखवतात तर 30 यार्डच्या आतमध्ये ती सिंगल सुद्धा वाचवता आली पाहिजे. शरीराला लागल्यानंतर बॉल शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेला निघालाय. सिंगल तिकडे मिळेल. लेग बाईटच्या स्वरूपाची आहे का की बॅटचा स्पर्श झालाय? रनच नाहीये, कारण की कोणती ऍक्शन नव्हती बॅटरची, फक्त त्या बॉल पासून पळण्याचा निर्णय घेतला होता. आणि अशा परिस्थितीमध्ये एक डॉट बॉल आलाय. मॅच मध्ये शिरकाव पुन्हा नव्यानं करत असताना टीम अरबाज 11. 14 बॉल 16 धावांची आवश्यकता. ऍक्शन रिप्ले ऑन स्क्रीन पहा. कोणती ऍक्शन नव्हती, फक्त बॉल पासून पळण्याचा निर्णय. अंगलट यालाय. डॉट बॉलची सांगता. पुढचाच बॉल. याही वेळेला पुन्हा भन्नाट वेग, सुसाट आणि रंपाट गोलंदाजी. या स्पर्धेमध्ये अगदीच आपण जर पाहिलं तर सर्वाधिक नेत्रदीपक आणि ISPL बॉल ओव्हरमध्ये योग्य टप्प्यावरती आतापर्यंत अचूकतेची जी गोलंदाजी आहे ना, ती मुस्तकीमनं दाखवली आहे. एकच धाव खर्च केली आहे. 4 डॉट बॉल फेकत असताना त्याला आपण पाहिलंय. 13 चेंडू 16 धावांची आवश्यकता. कुठला सामना कुठे आलाय? जिथे बॉल टूर्न इक्वेशन करायचं होतं तिथे आता मात्र आपण जर पाहिलं तर धावा जास्त बाकी राहिल्यात, चेंडू कमी आहेत. 13 बॉलमध्ये 16 धावांची गरज. अजून एक चांगला बॉल. डॉट बॉलची सांगता. प्रेक्षक हो, मुस्तकीम मुकादमचं षटक आवडलं असेल तर टाळ्या झाल्या पाहिजे. रोह्याचा अभिमान. गोलंदाजी करत असताना त्यानं 6 चेंडू टाकले आणि ISPL बॉल ओव्हरमध्ये फक्त 1 धावेचं षटक हातात असताना पाहायला मिळालं. गेम चेंजिंग ओव्हर. पलटवार झालाय या ओव्हरमध्ये. वार पलटवार अपेक्षित असतात आणि होय, तेच वार पलटवार तुम्ही मैदानावरती पाहिलेत ऑन स्क्रीन. हे संपूर्ण षटक पाहायला मिळते. मुस्तकीम मुकादमचं जे हायलाईटमध्ये पाहायला मिळेल. ISPL बॉल ओव्हर. दुसरा बॉल. सिंगल घेण्याचा प्रयत्न. आकाश बायतंडेलचं सिंगल घेतली आणि लगेचच पुढच्या 3ऱ्या बॉलवरती अगदी बॉल शरीरावरती आदळलं होतं. ऍक्शन नव्हती, त्या कारणानं पंचांनी कोणती धाव घोषित केली नव्हती. आणि तिथून पुढचे जे काही 3 चेंडू आहेत त्या लाजबाब दर्जाचे पाहायला मिळाले. टप्पा पडल्यानंतर बॉल हातभर वळण निर्माण करत असताना पाहायला मिळाला. त्या योग्य
स्विंगचा योग्य वापर करण्याचा बहुमान मुस्तकीमनं आपल्या नावावरती केलाय. आता इथून पुढे मॅचची सिच्युएशन बदलली आहे. येणार आपण जर पाहिलं तर 12 बॉलमध्ये 16 धावांची आवश्यकता. 12 चेंडू 16 धावांची गरज आहे. प्रति षटकाच्या मागे 8 धावा कंपल्सरी बनवायच्यात. कोण जिंकणार या मॅचला? 12 चेंडू 16. या मॅचमध्ये सर्वाधिक इम्पॉर्टंट ही ओव्हर असेल. सामन्याला कलाटणी देणारं एकमेव षटक आता आपल्या भेटीसाठी येत असताना पाहायला मिळणार आहे. आणि ते षटक असेल ते तब्बल आपण जर पाहिलं तर 4थं. मॅचमध्ये शिरकाव झाला टीम अरबाज 11चा. सगळ्यांना असं वाटलं की 37 धावांची टोटल आहे म्हणजे मॅच एकतर्फी बघायला मिळेल की काय. बॅटिंग करत असताना टीम विथ पॉवर हिटर नावे नौकर संघ एका बाजूनं मॅचला घेऊन जाईल की काय, पण तसं नाही आहे. क्रिकेट हा खेळ अनिश्चिततेनं भरलेला आहे. आणि होय, त्या क्रिकेटच्या खेळामध्ये कधी होताच नव्हतं होतं त्याचा काही नेम नाही आहे. आणि आज त्याच गोष्टीचं ज्वलंत उदाहरण म्हणजे इथून पुढे आपण जर पाहिलं तर 12 चेंडू आणि 16 धावा. चला फास्ट खेळा. 12 चेंडू 16 धावांची गरज असताना आता विश्वास दाखवलाय महत्वपूर्ण गोलंदाज तन्वीर. तन्वीरला इकडे मात्र आमंत्रित केलं जातं. तन्वीरवरती विश्वास दाखवला जातोय. एक महत्वाचा गोलंदाज आहे या मॅचमध्ये. पुन्हा नव्यानं ज्या पद्धतीनं मुस्तकीमनं गोलंदाजी केली आहे त्या पद्धतीनं तन्वीर सुद्धा बॉलिंग करेल का? आकाश भाई तंडेल एक वेल फिनिशर म्हणून त्याच्याकडे नेहमीच पाहिलं गेलंय. मधल्या फळीमध्ये त्यानं चांगल्या दर्जाची बॅटिंग नेहमीच केली आहे. आता करावं लागेल. 16 12 चेंडू 16ची गरज. पहिला बॉल तन्वीर. पहिलाच बॉल आडवा बॅटनं पुल केलाय. सक्सेसफुल राहिलाय. गॅप मोठा. धावांचा होणार नाहीये तोटा. मिड विकेटच्या पलीकडे. पाहायला मिळाला हाफ ट्रॅकर बॉलचा योग्य वापर करत असताना ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहताय बॅटरनं फटका खेळल्यानंतर त्याचे संपूर्ण हावभाव जे काही आहेत ते टिपले जातात. रोहा स्पोर्ट सगळे हावभाव प्रेक्षकांचे, खेळाडूंचे. त्याच वेळेला मात्र आपण जर पाहिलं तर बघा आमचे पंच असेल, आमचे आयोजन कमिटी असेल, योग्य वेळी योग्य माणसाला स्क्रीनवरती आणण्याचं काम रोहा स्पोर्ट्स. सामन्याला कलाटणी. 11 बॉल आता 12. याही वेळेला हाफ ट्रॅकर शरीरावरती आलाय. जास्तीची उसळी घेत असताना चेंडू पाहायला मिळते आहे. बॉल शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅनच्या मधोमध लॉंग स्टॉपला थांबवला जातोय. अजून एक सिंगल. येणाऱ्या 10 बॉलमध्ये इथून पुढे 11 धावांची आवश्यकता बाकी आहे. सामन्यामध्ये चढ उतार होत आहेत. अगदी मॅचमध्ये अलेखचा जर विचार केला तर कधी अलेख उंचावतोय, कधी जास्तीचा खाली येत असताना पाहायला मिळाला. सामन्यामध्ये ट्विस्ट वारंवार पाहतोय. या स्पर्धेमध्येच आपण ट्विस्ट पाहिलेत. अगदी कालपासून प्रत्येक सामना रंगतदार आणि फक्त रंगतदार अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळालाय. 10 चेंडूमध्ये 11 धावांची गरज. येणाऱ्या पुढच्या 10 बॉलला 11 बनवायच्यात. 1 विकेट. या मॅचमध्ये पुन्हा शिरकाव करेल अरबाज 11. मोठा फटका. बॉल सीमा रेषेच्या पार. या मॅचची हवा काढणारा हवाई षटकार. अगदी याआधी खेळलेले जे काही डॉट बॉल आहेत ना त्यानंतर आत्मविश्वासानं भरलेला जो फटका मैदानावरती बरीचशी ताकद काढत असताना पाहायला मिळाला. लाजबाब स्ट्रोक पाहायला मिळते. 6 धावा. बॅटिंग करत असताना महत्वाचा खेळाडू संजयला तुम्ही पाहताय. धावसंख्येत 6 वाढ झाल्यानंतर या मॅचची हवा काढली. 32 धावा स्कोर कार्ड वरती पोहोचला. येणाऱ्या 9 बॉलमध्ये 5 धावांची आवश्यकता बाकी आहे. 9 चेंडू आणि 5 धावांची गरज. आता एक मोठा फटका मॅच विथ पॉवर हिटर या टीमकडे झुकेल. समोर फटका खेळला जातोय. काउकोन आणि लॉंगॉनच्या मध्ये मुस्तकीम मुकादम आहे. सिंगल तर तुम्हाला नक्की मिळेल, पण त्या 1 धावेच्या साह्याने टीमची धावसंख्या पुढेही जाईल. 33 धावा. 8 बॉलमध्ये 4 धावांची गरज आहे. जर 4 बॉलमध्ये 8 धावांची आवश्यकता असती ना तर यदा कदाचित या मॅचला बघायला मजा आली असती. सामना
रंगतदार अवस्थेमध्ये असताना प्रेक्षकांना हवी तशी मॅच झाली असते, पण तसं चित्र नाही आहे. आता 8 बॉलमध्ये फक्त 4 धावा बनवायच्यात. पुढचे 2 बॉल जर डॉट आले तर पुन्हा शेवटच्या ओव्हरपर्यंत मॅच जाईल आणि रंगत वाढेल. पण ते होईल का? फटका फसलाय. बॉल हवेत, मुसकी मुकादम बॉलच्या खाली. कोणती चूक करणार नाहीये. महत्वाची विकेट महत्वाच्या क्षणी आकाश भाई तांडेल बाद. मोठी विकेट आली आहे. आता प्रश्नची निर्माण झालाय कोणता बॅटर समोर येईल आणि मग कोणता बॅटर या 4 धावा बनवून देईल. टीम विथ पॉवर हिटर नावे नौकर या टीमला हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. कोण जिंकणार या मॅचला? प्रेक्षक विनंती करतोय ते जी काही पट्टी आहे ती पट्टी सोडा. पट्टीवरती कुणी बसू नका, उठायचं आहे. थँक्यू सगळ्या प्रेक्षकांचे आभार. हे जे काही प्रेक्षक वर्ग तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतात सगळ्या प्रेक्षकांना सुद्धा दाखवलं जात आहे. अगदी प्रचंड प्रेक्षकांचा प्रतिसाद या स्पर्धेला लाभलाय. काल जवळजवळ 3:30 वाजले होते तरी सुद्धा प्रचंड प्रेक्षक वर्ग. त्याचं कारण होतं अगदी 2 संघ या रोहा तालुक्यातील दिग्गज एकमेकांच्या विरोधामध्ये खेळत असताना पाहायला मिळाले होते. एक म्हणजे जय भवानी कारगाव कोलीवाडा त्यांच्या समवेत श्री दहावीर तळवली संघ होता आणि समोर सारांश 11 किल्ला निवी हे 2 संघ क्वालिफायच्या मॅचमध्ये. आणि तो सामना काय रंगला होता. यावेळीचा बॉल डॉट आलाय. मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत गेली आहे आणि आता इथून पुढे 6 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता पाहायला मिळेल. 6 बॉल 4 सामना रंगेल. शेवटच्या षटकाचे पहिले 2 बॉल कसे असतील, त्याच्यामध्ये एखादी विकेट बघायला मिळेल का, सामन्यामध्ये शेवटच्या बॉलपर्यंत मॅच पुन्हा जाईल का, हे सगळे प्रेक्षक वर्ग तुम्ही पाहताय. प्रचंड प्रेक्षकांचा प्रतिसाद या स्क्रीनवरती शंतनू अस्थिवकर तुम्हाला बघायला मिळतील. त्याच वेळेला इकडे खेळाडू कक्ष तुम्ही पाहताय. प्रेक्षक आणि प्रेक्षक सगळे प्रेक्षक वर्ग तुम्हाला या स्क्रीनवरती बघायला मिळतील. आणि रोहेकरांचं आमचं वैशिष्ट्य आहे, आपल्या गावाची, आपल्या विभागाची, आपल्या तालुक्याची स्पर्धा बघायची तर आपल्या स्वतःच्या बाईकवरती बसून बघायची. हे सगळे प्रेक्षक वर्ग मात्र मैदानाच्या चहूबाजूला आपली बाईक पार्क करून त्या बाईकवरती आसन सवून या मॅचचा आनंद घेत असताना पाहायला मिळतात. त्या सगळ्या प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत आहे. युवा राष्ट्रवादी चषक 2026चं भव्य पर्व आमची संपूर्ण आयोजन कमिटी शंतनू रटाडे असतील, प्रेम साळुंके असतील, प्रणव मोरे असतील, सौरभ काणेकर, शार्दुल मोरे आणि रोहित पाटील, त्याच वेळेला श्री दहावीर महाराज युवा ग्रुप रोहा व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी युवक, हे सगळे जे आमचे आयोजक त्यांची मेहनत. आणि जसे जसे दिवस पुढे जातात, जसे जसे मॅचेस पुढे जात आहेत, तसे तसे प्रेक्षकही या मैदानाच्या दिशेने पुढे पुढे येत असताना पाहायला मिळतात. याच आमच्या आयोजन कमिटीमध्ये सोहम यांची सुद्धा खूप सारी मेहनत आपल्याला पाहायला मिळते. सहा चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे आणि अशा परिस्थितीमध्ये नवीन गोलंदाज बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळेल. सलीमवरती विश्वास दाखवला जातो. एक महत्त्वाचा खेळाडू, अनुभव त्याच्याकडे खूप मोठा आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावरती नेहमी त्यानं अशा पद्धतीचे बरेचसे कारनामे करून दाखवण्याचा प्रयत्न केलाय. काही सफल राहिले, काही असफल राहिले, पण आज पुन्हा त्या सफलतेच्या दिशा आठवाव्या लागतील आणि इकडे सफल होऊन दाखवावं लागेल. 6 बॉल 4 धावांची आवश्यकता. संजय सातमकर ऑन स्ट्राईक. बॅकफुटला जाऊन कट केलाय. शॉर्ट पॉइंटला फटका चांगला खेळलाय. सिंगल मिळेल. एकच धाव मात्र इकडे जोडली जाते. आता येणारे 5 बॉल अपेक्षित धावा 3. 5 चेंडू 3 धावांची आवश्यकता. कालची रात्रीची क्वालिफायची मॅच पुन्हा आठवूया, जिकडे 3 बॉलमध्ये 5 धावांची गरज होती. सोहम बॉलिंग मार्कवरती होता. आज ॲज ऑफलाईन स्कोररच्या भूमिकेमध्ये या आयोजनासाठी त्यांनी खूप सारी मेहनत घेतली आहे. हरकत नाही आहे, क्रिकेटचा खेळ आहे, चढ उतार येत असतात. काल
3 बॉलमध्ये 5 बनले होते या मैदानावरती, आज 5 बॉलमध्ये 3 थांबवल्या जातील का हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं आहे. इम्पॉर्टंट मॅचचा इम्पॉर्टंट डाव तुम्ही पाहताय. दुसरीच मॅच आजच्या रात्रीची रंगतदार अवस्थेमध्ये आली आहे. हे 2 कॅमेरा अँगल तुमच्या स्क्रीनवरती. पुढचा बॉल, समोरचा चेंडू समोर खेळलाय, सिंगल तर नक्की मिळेल. दुसऱ्या धावेसाठी संजय धावलेत आणि आता इथे 2 धावा सुद्धा मिळतात. सामना फिरलाय, सामना टर्न झालाय, कारण की आता 4 बॉल मध्ये फक्त एका धावेची आवश्यकता बाकी आहे. येणाऱ्या 4 चेंडू मध्ये 1 धावेची गरज. तुम्ही पाहताय दुसरी मॅच जिथे विथ पॉवर हिटर नावे नौकार अलंकारजी खांडेकर यांच्या मालकीचा संघ अरबाज 11 या टीमच्या विरोधामध्ये लढतोय. खैरे रोहा हे 2 संघ एकत्र आलेत, पण थोडे बॅटिंग मध्ये कमी पडले. जर आता सगळे प्रेक्षक म्हणत असतील जर 40 किंवा 45 धावा असत्या तर नावे नौकार या टीमला दमछाप लागली असती या धावा बनवताना. समोरचा बॉल, विकेट आली आहे, सामना संपला नाहीये. इथून पुढे 3 बॉल 1 धावेची गरज. हे संपूर्ण समालोचन कक्ष आणि समालोचन कक्षामध्ये तुम्ही आमचे या स्पर्धेचे मुख्य जनक शंतनुजी रटाटे यांना पाहताय. ऑन स्क्रीनवरती हे मुख्य मंच अतुलजी पाटील यांच्या समवेत कालिदास डेकोरेटरचे सर्वा चिरंजीव भिंगारे आणि त्याच वेळेला ओवी 11 9 संघ मालक गजाननजी गोळे साहेब आणि संपूर्ण समालोचन कक्ष जिकडे खूप सारी मेहनत रोहितजी पाटील सुद्धा पाहायला मिळतील. संतोषजी मोरे साहेब सुद्धा मुख्य मंचावरती आहेत. सौरभ कानेकर यांना तुम्ही पाहताय. त्याच वेळेला शार्दुल मोरे यांना सुद्धा पाहताय. हे संपूर्ण मुख्य जे मंच आहे ते फुलून गेले आमच्या संपूर्ण मान्यवरांच्या या उपस्थितीने. स्पर्धा मानाची आहे, स्पर्धा अभिमानाची आहे. टेनिस बॉल क्रिकेटचा इथून पुढे हा वारसा जपणारी स्पर्धा आहे. रोहा तालुक्याचा मान सन्मान उंचावणारी ही स्पर्धा आहे. युवा राष्ट्रवादी चषक 2026. बॅकफुटला जाऊन कट, एक चिकी सिंगल, मॅच फिनिश.